नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज. आज संपूर्ण देशाचं लक्ष लागले ते म्हणजे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे. 5 राज्यांमध्ये मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. सगळ्यात जास्त लक्ष पश्चिम बंगालकडे लागले. इथे ममता दीदी सत्ता राखणार की भाजप त्यांची सत्ता खेचणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे. बंगालमध्ये 292 जागांसाठी मतमोजणी होणार आहे, तर तमिळनाडूमध्ये एआयएडीएमकेला तिसरी टर्म मिळणार का हे देखील आज स्पष्ट होईल. केरळमध्ये सुद्धा एलडीएफ तर आसाममध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळणार का याकडे लक्ष लागलंय. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणी टेबलावर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड, पीपी किट उपलब्ध करून देण्यात आलेत. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय 19 उमेदवार रिंगणात होते. मात्र मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे समाधान औताडे यांच्यामध्ये. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन नाशिकमध्ये आढळून आलाय. डायबिटीज पेशंटमध्ये हा नवा स्ट्रेन आढळतोय आणि यामध्ये नाकात आणि डोळ्यात जखम होते, जी कधी भरली जात नाही. त्यामुळे रुग्ण दगावतायत. शिवाय यामध्ये अनेकांचे डोळे देखील काढण्यात आले. राज्यामध्ये येत्या जुलै ते ऑगस्ट दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय. राज्याच्या आरोग्य विभागानं आपली कंबर कसली आणि आजपासून सुरू करण्यात आलेलं लसीकरण, अर्थात काल 1 मे पासून सुरू करण्यात आलेलं लसीकरण कोरोना प्रतिबंधासाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलाय. राज्यामध्ये तब्बल 7 लाख ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून या रुग्णांच्या तुलनेमध्ये 10% रेमडेसिवीर उपलब्ध करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंनी बुलडाणा इथे बोलताना सांगितलं. केंद्राकडून मागील 10 दिवसात महाराष्ट्राला 1,70,000 रेमडेसिवीर वायल कमी देण्यात आल्याची माहिती शिंगणेंनी दिली. केंद्रानं राज्याचा रेमडेसिवीरचा बॅकलॉग भरून काढावा आणि फार्मा कंपन्यांना रेमडेसिवीर देण्याचे निर्देश द्यावेत असं शिंगणेंनी म्हटलंय. शिनापुरा हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या इंद्राणी मुखर्जीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. भायखळा तुरुंगातील 33 महिला कैदी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे इंद्राणीसह इतर महिलांची टेस्ट करण्यात आली. इंद्राणीसह इतर 16 महिलांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करणाऱ्या आणखी एका टोळीला अटक केली आहे. आरोपींनी 62 कामगारांचा बनावट रिपोर्ट तयार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आरोपींकडून साहित्यही जप्त करण्यात आलंय. राज्यामध्ये दिवसभरात 63,282 नव्या रुग्णांची काल भर पडली आहे, तर 802 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 61,326 जण कोरोनामुक्त झालेत. राज्यात एकूण 6,63,758 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84% गेलंय. मुंबईमध्ये दिवसभरात 3,908 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 90 जणांचा मृत्यू झालाय. 5,900 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या मुंबईमध्ये 59,318 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यामध्ये दिवसभरात 4,069 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर 4,339 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 88 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या पुण्यात सक्रिय रुग्णसंख्या आहे 42,907. नागपूरमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम आहे. 6,576 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 7,575 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे 99 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नाशिकमध्ये रुग्णवाढीचा दर थोडा खाली आलाय. दिवसभरात 3,412 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 6,104 जण कोरोनामुक्त झालेत, तर उपचारादरम्यान 38 जणांचा मृत्यू झालाय. अमरावतीमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झालाय. जिल्ह्यात दिवसभरात 980 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 470 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. राज्यामध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटाच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरणादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये 26 जिल्ह्यात लसीकरण पार पडलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 11,492 लाभार्थ्यांना लस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. नाशिक जिल्ह्यामध्ये लस साठा शून्य झालाय. नाशिकमधील संपूर्ण लसीकरण केंद्र बंद झाली होती. सध्या नाशिकमधून 2.5 लाख लसींची मागणी आणि पुढचे 2 दिवस हा साठा उपलब्ध होण्याची शक्यता देखील कमी आहे.
पुणे शहरामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झालाय. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी शहराला 250 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन लागत होता आणि आता यामध्ये मोठी वाढ झाल्यानं हा तुटवडा जाणवतोय, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. पुण्यामध्ये लस उपलब्ध नसल्यानं 45 वर्षांच्या पुढच्या व्यक्तींचं लसीकरण बंद करण्यात आलंय. लसीकरणाचं योग्य नियोजन नसल्यानं 18 वर्षांच्या पुढील व्यक्तींचं लसीकरण करताना गोंधळ झाला. मागणी आणि पुरवठा यात प्रचंड मोठी तफावत आहे. 2च केंद्रांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होत असल्यानं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना लस घेण्यासाठी जाऊ नये असं आवाहन महापौरांनी केलंय. पुण्यातील लसीकरण केंद्रावरती गोंधळ कायम आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी पुण्याला 20,000 लसी उपलब्ध झाल्यात. कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा इथे लसीकरण केलं जाते. अनेकांनी नोंदणी केलेली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावरती गोंधळ कायम आहे. केंद्र सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं. मात्र लसीचा साठा शिल्लक नसल्यानं पहिल्याच दिवशी लसीकरणाची मोहीम आटोपती घेण्याची नामुष्की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनावरती ओढावली. नागपूरमध्ये लसीकरण केंद्रावरती सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण मध्येच थांबवण्यात आलं. सुरुवातीला 5 जणांचं लसीकरण झाल्यानंतर मध्येच सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एकाच वेळी लसीकरणाची गर्दी पाहायला मिळाली. नागपुरात शहरात 3 आणि ग्रामीणमध्ये 2 अशा एकूण 5 केंद्रावरती लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 5 केंद्रांवरती दुपारी 2 वाजल्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आलं आणि त्यामुळे अनेक केंद्रांवरती गर्दी पाहायला मिळाली. मुंबईमध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण काल सुरू झालं. मुंबई पालिकेतील 5 केंद्रांवरती लसीकरण झालं. कोविन ॲपवर ज्यांनी नोंदणी केली त्यांनाच लस मिळाली आहे. वाशिममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र लसीचा साठा अपुरा असल्यानं ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावं असं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केलं. तसंच लसीचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं देसाई म्हणाले. अकोला जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बेडची कमतरता भासू नये म्हणून अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहामध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येते. या कोविड सेंटरमध्ये तब्बल 200 बेड्स उपलब्ध असणार आहेत. त्यापैकी सध्या 100 बेड्स लावण्यात आले. कोरोनामुळे मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं असलं तरी या मास्कचा वापर नागरिक योग्य पद्धतीनं करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता मुंबईमध्ये डबल मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. अनेक नागरिक मास्कचा वापर करताना सतत ते काढून वापरत असल्यानं किंवा त्याचा योग्य वापर नसल्यामुळे मूळ हेतू साध्य होत नाही. त्यामुळेच मुंबईकरांना डबल मास्क वापरण्याचं आवाहन मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी केलंय. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक चित्र दिसत असलं तरी कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी डबल मास्क वापरण्याची विनंती केली आहे. राज्यामध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या असून सर्वाधिक कोरोना मृत्यू सुद्धा होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. सोबतच आदिवासी भागांमध्ये लोकांच्या मनात एक भीती आहे आणि या गैरसमजांमुळे लसीकरण होत नाही किंवा कमी होत असल्याचं फडणवीस म्हणाले. पालघरमध्ये कोविड सेंटर उद्घाटनावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पुन्हा आरोप केले. केंद्राकडून महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक 1800 टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आलाय. तसंच रेमडेसिवीरचा सुद्धा पुरवठा करण्यात आलाय. त्यामुळे आता राज्यामध्ये योग्य वितरणाच्या नियोजनाची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यामध्ये सध्या चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. राज्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं असं फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालंय ही चांगली गोष्ट आहे, पण हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. सध्या अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली अशी खंत सुद्धा राऊतांनी व्यक्त केली. दरम्यान महाराष्ट्राला ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला हवा त्या प्रमाणात पुरवठा होत नाही असं राऊत म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. केंद्रानं मदत केली पण ती पुरेशी नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी
कालपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करायला सुरुवात करा. आपल्या शेजारील गरजूंच्या लसीकरणाचा खर्च उचला, अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध आहेत. मात्र जुन्नरमधील आंबेगावमधील नागरिकांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आलंय. धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असतानाही आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावामध्ये चोंभाबाई माता प्रतिष्ठापना आणि कलश पूजनाचा कार्यक्रम गर्दी करून साजरा करण्यात आला होता. तसंच कोरोना काळातील नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं. 2 दिवसानंतर पोलिसांनी गावातील 80 ते 90 जणांवरती गुन्हे दाखल केलेत. रिलायन्स समूहाकडून कोविड काळात देशाला मोठी मदत होते. रिलायन्स समूहाकडून 1000 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती करण्यात येते. देशातील 1 लाख गरजूंना दररोज ऑक्सिजन विनामूल्य देण्यात येतोय. गुजरातमधील जामनगर इथल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होतीये. ऑक्सिजन प्लांटवर मुकेश अंबानी यांचं वैयक्तिक लक्ष आहेच. 24 ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट सुद्धा करण्यात आलेत. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील 2 ऑक्सिजन प्लांटचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ठाणे महानगरपालिकेतर्फे एमएमआर क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या क्षमतेचा हा पहिलाच ऑक्सिजन प्लांट आहे. हा प्लांट कार्यान्वित झाल्यानं या कोविड सेंटरमधील 300 बेड्सना ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे. भुसावळ येथील हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटचे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 50,000च्या वर कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. तर काहीशा प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. अनेकांचे प्राण वेळेवरती ऑक्सिजन न मिळाल्यानं गेलेले. त्यामुळे खामगावच्या गोयंका कुटुंबानं ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं ठरवलंय. वाशिम जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दर मिनिटाला 200 लिटर ऑक्सिजनची निर्मिती या प्लांटमधून होणार असून दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनपैकी 30% ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे. एपीएमसीमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगार किंवा इतर घटकांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावं आणि त्यांना रक्षा कवच द्यावं, या मागणीसाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेमधील 20 ते 25 रेल्वे स्थानकावर माथाडी कामगारांनी राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप ही हैदराबाद विमानतळावरती पोहोचली. 1.5 लाख लसींचे डोस उपलब्ध झाले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येईल. स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता 92% असल्याचं सांगितलं जात आहे. निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने याला एनआयए कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं मानेला 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मनसुख हिरेन प्रकरणी एनआयएनं मानेला अटक केली आहे. आणखी काही स्पीड न्यूज पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशी ही भावनिक प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि यानंतर आता पुन्हा वळूयात स्पीड न्यूजकडे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता भारतीय नौसेना सुद्धा सज्ज झाली आहे. समुद्रात देशाच्या 7 जहाजं तैनात करण्यात आलेली आहेत. मेडिकल साहित्य वाहून आणण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. फ्रान्सनं देशाला कोरोनाच्या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे आणि पहाटे फ्रान्सकडून वैद्यकीय मदतीची पहिली खेप देशामध्ये पोहोचली. सीमा शुल्कातून सूट दिलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये व्यक्तिगत वापरासाठी आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांचा समावेश केंद्र सरकारनं केलाय. व्यक्तिगत वापरासाठी पोस्टानं, कुरिअरनं अथवा ई वाणिज्य पोर्टलवरून व्यक्तिगत वापरासाठी मागवण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सला सूट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला राष्ट्रीय आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत पुन्हा विचार करण्यास सांगितलंय. लसीकरण कार्यक्रमामध्ये फेरबदल करावेत, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवावा आणि पुरवठ्यात वाढ करण्यासाठी थर्ड पार्टीला पेटंट औषधी बनवण्याची परवानगी द्यावी असं देखील सांगितलंय. दिल्लीमध्ये कोरोनाचं संकट आणखी गडद होत असल्यानं आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलाय. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. 10 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेतला गेलाय. रुग्णालयावरचा ताण कमी करण्यासाठी कोरोना साखळी तोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. ऑक्सिजन संपल्यानं दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दगावणाऱ्या या रुग्णांमध्ये एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी
विभागाच्या प्रमुखांना देखील ऑक्सिजनची आवश्यकता होती, मात्र ऑक्सिजन अभावी त्यांचा देखील मृत्यू झाला. तर दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय. पाणी डोक्यावरून गेलंय, आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात, काहीही करा. दिल्लीला 490 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लादलेले आहेत. परिणामी रोजगार आणि उद्योगधंदे ठप्प झाल्याचे चित्र आहे. असं असलं तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये विक्रमी जीएसटी कलेक्शनची नोंद झाली आहे. सलग 7व्या महिन्यात 1 लाख कोटींच्या वर जीएसटी मिळाला असल्याची माहिती अर्थ खात्याने दिली आहे. मुंबईनं आयपीएलमधील चेन्नई विरुद्धचं सर्वात मोठं लक्ष्य गाठलं. पोलार्डनं 34 चेंडूमध्ये 87 धावा करत चेन्नईवरती विजय मिळवला. चेन्नईनं मुंबईसमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि पोलार्डमुळे मुंबईनं चेन्नईवर 4 गडी राखून विजय मिळवला. आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादनं मोठे बदल केलेत. नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अचानक हटवण्यात आलं असून संघानं केन विल्यमसनला कर्णधारपद दिलंय. आता हैदराबादच्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केनच कर्णधार असेल. सनरायझर्स हैदराबादनं ट्विटरवरून ही माहिती दिली. कोरोना संकट काळामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हेही भारताला मदत करण्यासाठी पुढे आले. दोघांनी आपल्या चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळालाय. चाहत्यांनी केलेल्या मदतीबद्दल प्रियांकानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्वांचे आभार मानले. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आणि त्याचं मतदानाची मतमोजणी आता 8 वाजल्यापासून सुरू होते. त्या संदर्भातले प्रत्येक निकाल न्यूज 18 लोकमतवरती पाहायला विसरू नका. आणि कोरोनाचं संकट लक्षात घेऊन मास्क घाला आणि सुरक्षित राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.